नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण मुंबई हायकोर्ट भरती 2025ची आज झालेला पेपर मित्रांनो 26/4/2026 रोजी जो पेपर झाला होता त्या पेपरमधील आपण मॅथ्स आणि रिझनिंग यावरती जेवढे काही प्रश्न विचारलेले आहेत त्या सर्व प्रश्नांचं सखोल विश्लेषण सोबतच शॉर्ट ट्रिक्सनुसार या ठिकाणी बघणार आहोत. किती प्रश्नांची अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते तुम्ही चेक करू शकता. मित्रांनो, विशेष म्हणजे 90 गुणांचा हा पेपर होता. या 90 पैकी 35 गुणांचे प्रश्न आपल्याला गणितावर विचारले होते. ओके, मग या 35 पैकी जर तुम्हाला 30+ गुण मिळाले असतील तर तुम्ही 100% शॉर्ट लिस्टमध्ये बसता मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शनमध्ये जास्ती चान्सेस वाढतात. ठीक आहे, कारण गणित हा विषय आपल्याला या ठिकाणी या पेपरमध्ये महत्त्वाचा होता. ओके, मग आता बघूया प्रश्न कशा पद्धतीने आपल्याला परीक्षेला विचारले होते. सेट ए मधील आपण या ठिकाणी प्रश्न बघत आहोत. सरळ रेषेत उभ्या असताना अ आणि ई टोकाला उभे आहेत आणि त्यांच्यामध्ये 3 लोक उभे आहेत, तर त्या गटात एकूण किती लोक आहेत, एकूण लोकांची संख्या विचारली. बघा मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे. अ आणि ई हे टोकाला उभे आहेत, म्हणजे अ या ठिकाणी घेतलंय आपण, ई या ठिकाणी, म्हणजे शेवटच्या टोकाला दोघे उभे आहेत. बघा, अशा पद्धतीने लिहिले. नंतर दिलेलं आहे की त्यांच्यामध्ये 3 लोक उभे आहेत, म्हणजे 3 हे पहिला, हे दुसरा आणि हे तिसरा 3 लोक आहेत. आणि आपल्याला विचारले एकूण किती लोक आहेत, म्हणजे एकूण व्यक्तींची संख्या विचारली. मग बघा, हे त्याच्यामध्ये बसलेले 3 व्यक्ती आणि त्याच्यानंतर अ आणि ई हे दोघे जण, म्हणजे एकूण किती लोक झाले मित्रांनो, 5 लोक. सोपा प्रश्न होता. आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये आहे. ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय विचारला होता. 5व्या नंबरचा प्रश्न आहे. 2 लँग्वेजमध्ये प्रश्न आहे मित्रांनो, इंग्रजी आणि मराठीमध्ये. आता याच्यामध्ये प्रश्न असा केले की 9च्या पहिल्या 5 पटींची सरासरी किती. मग 9च्या पहिल्या 5 पटींची सरासरी कशी काढायची. बघा, सुरुवातीला 9च्या पहिल्या 5 पटी म्हणजे तुम्हाला शेवटची संख्या माहिती पाहिजे. सरासरी काढण्यासाठी आपल्याला पहिली संख्या शेवटची संख्या भागिले 2 करावा लागतो. मग पहिली संख्या तर 9 आहे, शेवटची संख्या कशी काढणार. मग 9च्या म्हटलं तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं मित्रांनो, 9च्या पहिल्या 5 पटीत म्हटलंय, मग तुम्हाला 9 घ्यायचे आणि 5 पटीत म्हणजे गुणाकारामध्ये 5 घ्यायचे. ठीक आहे, 9 गुणिले 5 केले किती आले, 9×5 = 45, म्हणजे ही शेवटची संख्या मिळाली. ही शेवटची संख्या मिळाली. आता बघा काय करायचं, पहिली संख्या 9 घ्यायची अधिक शेवटची संख्या 45 आणि याच्या भागाकारामध्ये लिहायचं आहे 2, म्हणजे आपल्याला सरासरी मिळते. 45 अधिक 9 केले तर मित्रांनो 54 येणार, भागिले 2 करायचा. ठीक आहे, मग 54ला जर आपण 2ने भाग दिलं तर बघा 27. ओके, बघा पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्यानंतर पुढे बघा, गणितावरती कोणता प्रश्न विचारला होता. 10 नंबरचा बघा. प्रश्न असा केलेला आहे की तरंगणे म्हणजेच बुडणे, म्हणजे तरंगणे म्हणजे बुडणे हे या ठिकाणी आपल्याला शब्द दिलेले आहे त्याच्याशी रिलेटेड. मग होडीशी रिलेटेड काय असेल. मग मित्रांनो, होडीशी रिलेटेड असेल पाणबुडी. काय असेल, पाणबुडी असणार आहे. पर्याय सी हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ओके, याच्यानंतर आपण पुढे बघूया. बघा, नंतर गणितावरती प्रश्न काय विचारला होता. बघा, 11 नंबरला प्रश्न होता. बघा मित्रांनो, गणितावरतीच 11 नंबरचा प्रश्न. बघा काय दिलेला आहे. नागपूर ते प्रयागराज जाणाऱ्या ट्रेनचा वेग 100 किमी प्रति तास आहे, तर नागपूरला परत येताना तिचा वेग 150 किमी प्रति तास आहे. त्या ट्रेनचा संपूर्ण प्रवासातील सरासरी वेग किती किमी प्रति तास आहे. सोपा प्रश्न आहे. बघा काय करायचं होतं मित्रांनो, या ठिकाणी जाण्या येण्याची 2 क्रिया होत आहेत, बरोबर. एकदा जाण्याची नंतर परत येण्याची, म्हणून आपण या ठिकाणी लिहिलंय 2. त्याच्यानंतर पहिला वेग आहे 100, म्हणजे गुणाकारामध्ये घेतले 100. त्याच्यानंतरचा वेग आहे 150, परत गुणाकारामध्ये 150 घेतले. आता याच्या भागाकारामध्ये या दोन्ही वेगाची करायची बेरीज. 100 आणि 150 किती झाले मित्रांनो, 250. आता करायची भागाकाराची क्रिया, आपल्याला उत्तर मिळते. बघा, हा 0 कॅन्सल केले. 25ने 100ला भाग देऊ. 25 × 25 25 चुक 100. ठीक आहे, 4 × 15 15 चुक 60. 60 गुणिले 2 केले तर 60 गुणिले 2 120, म्हणजे या ठिकाणी सरासरी वेग किती मिळाले, 120 किलोमीटर प्रति तास. बघा पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. क्लिअर झालं. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. बघा, याच्यानंतर पुढे बघा, मॅथ रिझनिंग वरती कोणता प्रश्न विचारला होता. बघा, परत या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, प्रमाणामध्ये दिलेला आहे अस्तमाचा लंगशी रिलेटेड, तर कन्झक्टिव्हिटीज म्हणजे काय. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आपल्याला आईज मिळणार आहे. पर्याय डी या ठिकाणी उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे बघा, गणितावरती काय प्रश्न होता. 17 नंबरचा प्रश्न होता. बघा मित्रांनो, गणितावरती म्हणजे वयवारी या टॉपिकवरचा प्रश्न आहे. 3 मुलांची सरासरी वय 15 वर्ष आहे. जर त्यांच्या वयाचे प्रमाण 3:5:7 असेल तर सर्वात लहान मुलाचे वय वर्ष किती. बघा, प्रश्न सोडवण्याची पद्धत किती सोपी आहे. बघा,
प्रमाण दिलेलं आहे तीनही मुलांचे 3 5 7. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे 3 मुलांची सरासरी वय 15 वर्ष. ठीक आहे. मग या दोन्ही संख्येचा करा गुणाकार, म्हणजे संख्येचा गुणाकार सरासरी सोबत केली 15 त्रिक 45, 15 त्रिक 45, म्हणजे हे 3 मुलांची वयाची बेरीज मिळाली आपल्याला. ठीक आहे. ते बेरीज 45 घेतली तर या गुणोत्तराची करा बेरीज. किती येईल मित्रांनो? 5 आणि 3 8, 8 आणि 7 15. ओके. 8 आणि 7 किती झाली? 15. मग आता या 15ने या बेरजीला भाग द्यायचा. इथं लिहायचं आहे 45. ठीक आहे. आता भागाकार केले तर बघा किती येईल? 15 1 15, 15 त्रिक 45, 3 आपल्याला या ठिकाणी मिळाले. आता कोणाचंही वय आपण काढू शकतो. विचारले सर्वात लहान मुलाचे, म्हणजे सर्वात लहान गुणोत्तर किती आहे? 3. याला 3 ने गुणायचं आहे. 3 गुणिले 3 केले 3 त्रिक 9 वर्ष. हे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी मध्ये. क्लिअर झालं? अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर पुढे बघूया. याच्यानंतर बघा 22 नंबरचा प्रश्न रिझनिंग वरती विचारलेला होता. बघा, भिन्न वर्गीय घटक ओळखा. आता याच्यामध्ये घटक दिले चहा, रबर, वेलीची आणि खडू. मग आता याच्यामध्ये जो वेगळा घटक आहे तो खडू असणार आहे. पर्याय डी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय डी या ठिकाणी उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढे प्रश्न बघा 23 नंबरला विचारलं होतं. प्रश्न असा आहे, 5200 रुपयावर 2 वर्षासाठी दरवर्षी 6% दराने सरळ व्याज किती? सिंपल प्रश्न विचारले. सिंपल इंटरेस्ट वरती सिंपल प्रश्न. बघा, मुद्दल रक्कम किती आहे? 5200. दर आहे मित्रांनो 6%. गुणाकारामध्ये मुदत आहे 2 वर्षाची. याच्या भागाकारामध्ये घ्यायचे 100. आता करायची भागाकाराची क्रिया. हा शून्य कॅन्सल, हे दोन्ही शून्य कॅन्सल केले. आता बघा राहिलेल्या संख्येचा करायचा गुणाकार. 52 गुणिले 6 गुणिले 2 केले 6 दोन्ही 12. ठीक आहे. परत गुणाकार 12 गुणिले 2, 12 दोन्ही 24, 4 हात चाले 2, 12 पंचे 60 आणि 2 62. किती मिळाले मित्रांनो? 624. हे असेल सरळ व्याज. 624 सरळ व्याज पर्याय ए मध्ये या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. मित्रांनो, तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायचं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही जर PDF तुम्हाला हवी असेल सोल्युशन सहित, तर तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याच्यामध्ये मी प्रोव्हाइड करणार आहोत. हे PDF मिळवण्यासाठी तुम्हाला आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. त्याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ठीक आहे. त्यामध्ये जाऊन आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करा आणि त्यामध्ये तुम्ही ही PDF मिळवू शकता सोल्युशन सहित. मित्रांनो, तुम्हाला सर्व प्रश्नांचे सोल्युशन या PDF मध्ये मिळून जाईल. ठीक आहे. बघा, नंतरचा प्रश्न काय आहे? नंतर 28 नंबरला दिलेला आहे. बघा, रिझनिंगवरचा प्रश्न आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज अशाच पद्धतीने शिकायला मिळत जाईल. बघा, प्रश्न असा आहे, खालील शब्दांपैकी भिन्न वर्गीय असलेला शब्द ओळखा. खंजीर, हातोडा, सुरी, तलवार. आता याच्यापैकी वेगळा घटक कोणता असेल? तर मित्रांनो, याच्यामध्ये असेल हातोडा. ओके. बघा मित्रांनो, याच्यानंतर कोणता प्रश्न विचारला होता? जर ₹1200 या मूळ रकमेवर 2 वर्षाच्या सरळ व्याजाने एकूण रक्कम ₹1440 झाली तर व्याजाचा दर किती आहे? बघा मित्रांनो, दर कसे काढणार? तर सुरुवातीला आपल्याला मूळ रक्कम ₹1200 दिलेली आहे आणि त्याच्यानंतरची रक्कम दिलेली आहे 1440. मग 1440 मधून जर 1200 आपण वजा केले, बघा 1440 मधून आपण ₹1200 वजा केले तर वजाबाकी किती येते? बघा, शून्याला शून्य, 4 जशाला तशी, 4 मधून 2 गेले 2, ₹240 हे आपल्याला व्याज मिळालेलं असेल मित्रांनो. काय मिळालेलं आहे? व्याज. मग आता व्याजाचा दर काढत असताना काय करायचं आहे मित्रांनो? आपल्याला व्याज मिळाले. आता या व्याजवरून तुम्ही व्याजाचा दर काढू शकता. बघा कशा पद्धतीने. तर व्याज किती काढलेलं आहे आपण? ₹240. मग व्याजाचा गुणाकार कधीही 100 सोबत करायचा आहे. त्याच्या भागाकारामध्ये मुदत किती आहे मित्रांनो? 2 वर्षाची. 2 लिहिलं. गुणाकारामध्ये मुद्दल रक्कम आहे ₹1200. मग या ठिकाणी 1200 लिहून घेतले. आता जर भागाकाराची प्रोसिजर केली तर बघा आपल्याला उत्तर मिळतोय. हे शून्य दोन्ही कॅन्सल केले. 100 वरचे 2 शून्य कॅन्सल झाले. आता पुढे बघा काय करायचं आहे. या 12ने 240ला भाग जातो. 12 1 12, 12 2 24, हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं. 2ने 20ला भाग दिलं. 2 1 2, 2 10 20, म्हणजे 10% हे आपल्याला व्याजाचा दर मिळाले. पर्याय सी मध्ये बघू शकता. आपल्याला प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे. ओके. अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर पुढे बघूया गणितावरती काय प्रश्न दिलेला आहे. बघा, रिझनिंगवरती प्रश्न आहे. सोपा प्रश्न आहे. बघा मित्रांनो, या ठिकाणी काय लॉजिक लागतोय? तर 1 9 25 49 डॅश 121. बघा, सोपं आहे लॉजिक. या ठिकाणी काय लागलेलं आहे? तर वर्ग संख्या घ्यायची. बरोबर. 1 चा वर्ग 1, 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25, 7 चा वर्ग 49. मग इथे काय येईल मित्रांनो? तर या ठिकाणी येईल
हे बघा 1 3 5 7 9 हे कोणत्या संख्या आहे तर विषम संख्या आहे. कोणत्या संख्या आहे विषम संख्या आहे. मग 7 नंतर येणारी विषम संख्या कोणती 9. 9चा वर्ग केला तर किती येईल तर 81 येईल. म्हणजे या ठिकाणी किती उत्तर आलंय मित्रांनो 81 आलंय. याच्या समोर बघा नंतरची विषम संख्या 11. 11चा वर्ग 121 म्हणजे पर्याय बी आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. ओके, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर जो प्रश्न दिलेला आहे मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो अपूर्ण आहे. याच्यामध्ये बघा एका परीक्षेत 80% उमेदवार इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले आणि 85% उमेदवार गणित विषयात उत्तीर्ण झाले असतील तर दोन्ही विषयात नापास झालेल्या उमेदवाराची टक्केवारी किती आहे. मग या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला थोडंसं कुठेतरी या प्रश्नामध्ये आपल्याला कुठेतरी मिस्टेक झाल्यासारखं वाटतोय. म्हणून हा प्रश्न रद्द होण्याची जास्त चान्सेस आहे मित्रांनो. ठीक आहे, हा प्रश्न रद्द होऊ शकतो. याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. नाहीतर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही, पर्याय डी असू शकतो. ठीक आहे, या दोनपैकी एक या ठिकाणी आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. एकतर प्रश्न हा रद्द होऊ शकतो, नाहीतर यापैकी नाही काहीही नाही. हा प्रश्न या प्रश्नाचं उत्तर हे असू शकते मित्रांनो. ठीक आहे, याच्यानंतर पुढे बघूया. बघा गणितावर काय प्रश्न विचारलं होतं. क्रम पूर्ण करा. बघा सिक्वेन्स दिली आहे आणि हे क्रम पूर्ण करायचं आहे. मग कसे करणार तर सुरुवातीला बघा 4 चे 7 याच्यामधला फरक घ्या 3चा आहे. त्याच्यानंतर 7 12 झाले. 7 पासून 12 पर्यंतचा फरक 5चा. 12 आणि 19 याच्यामध्ये 7चा फरक. त्याच्यानंतर बघा कितीचा फरक येईल 9चा फरक. 19 आणि 9 किती होणार 28. मग 28 पर्यायामध्ये आहे का तर नाही. म्हणजे आपण हे जे फरक घेतले हे विषम संख्येचा फरक घेतलाय नाही. मग आता मूळ संख्येचा फरक घेऊ. ठीक आहे, 3 5 7 त्याच्यानंतरची मूळ संख्या 11 येईल. 19 आणि 11 19 11 10 30 30 आहे का 30 पण नाही. मूळ संख्या घेतलं तरी आपल्याला या ठिकाणी 30 हे उत्तर मिळालेलं नाही किंवा पर्यायामध्ये नाही. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी असेल, यापैकी काहीही नाही. ठीक आहे, विषम संख्येचा क्रम घेतलं तरी पर्यायामध्ये उत्तर नाही आणि मूळ संख्येचं घेतलं तरी पर्यायामध्ये उत्तर नाही मित्रांनो. ठीक आहे, त्यासाठी आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. बघा 41 नंबरला परत गणितावर प्रश्न विचारलाय. प्रश्न काय आहे, एक वस्तूची किंमत 75 रुपये होती. त्या किमतीमध्ये प्रथम 20% वाढ झाली आणि नंतर तिची किंमत 20% कमी झाली. त्या वस्तूची सध्याची किंमत किती रुपये आहे. म्हणजे आपल्याला सध्याची किंमत विचारली. बघा या प्रश्नाला सोडवण्याची खूप सोपी टेक्निक आहे. सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी वस्तूची किंमत किती दिलेली आहे 75. मग 75 लिहून घ्यायची आहे. याच्या गुणाकारामध्ये सुरुवातीला प्रथम 20% वाढ झाली. म्हणजे मूळ रक्कम असेल 100 त्याच्यावरती 20% वाढ म्हणजे 120. या ठिकाणी 100 वरती 20% वाढ 120 झाली. त्याच्यानंतर बघा नंतर तिची किंमत 20% कमी झाली. म्हणजे मूळ किती घेतोय आपण 100 याच्यावरती 20% कमी म्हणजे 80 झाली. आता याला सोडवायचं आपल्याला उत्तर मिळतोय. बघा हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य कॅन्सल. आता या 75 आणि 100ला 25 न भाग जाते, भागाकार करू. 25 त्रिक 75, 25 चुक 100. 4 ने 8ला भाग देऊ. 4 1 4, 4 2 8. ठीक आहे, आता बघा 12 गुणिले 2, 12 2 24, 24 त्रिक किती येईल 24 त्रिक 72. 72 आपल्याला या ठिकाणी त्याची किंमत मिळालेली आहे. पर्याय ए मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर पुढे बघूया. गणितावर कोणता प्रश्न विचारला होता. बघा 47 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न तुम्ही बघू शकता. हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा प्रश्न कोणत्या परीक्षेला विचारलं होतं बघा. MPSC कंबाईन ग्रुप बी. MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्समध्ये विचारलेला हा प्रश्न आहे. 2024 या भरतीत होते. 2024च्या MPSC कंबाईन ग्रुप बी प्रिलिम्सचा पेपर होता. त्यामधील हा प्रश्न जशाला तसा आहे मित्रांनो. तुम्ही PYQ मध्ये किंवा त्या क्वेश्चन पेपरमध्ये बघू शकता, चेक करू शकता. ओके, मग आता या प्रश्नाला सोडवायचा कशा पद्धतीने तर सुरुवातीला बघा काय प्रश्न दिलेला आहे. अ ने ब ला एक वस्तू 10% नफ्याने विकली. ब ने ती वस्तू 10% तोट्याने परत अ ला विकली. तर त्या व्यवहारात अ ला डॅश डॅश काय झाला. मग आता बघा या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत. अ ने ब ला म्हणजे दोन व्यक्ती आहे. मी इथे अ हा व्यक्ती लिहिलं, त्याच्यानंतर इथे ब व्यक्ती लिहिलं. 10% नफ्याने विकली. अ ने ब ला विकली म्हणजे अ जवळ ती रक्कम 100 रुपये असेल किंवा 100% रक्कम असेल, बरोबर. मग 10% 100 वर 10% म्हणजे किती झाले मित्रांनो. हे 100 आणि ते 10% वरचे 10 110 झाले, बरोबर. मग नंतर ब ने परत अ ला विकली किती 10% तोट्याने विकली. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे 110 चे
10% तोटा म्हणजे 90 भागिले 100 घ्यायचे आहे. बरोबर. मग आता भागाकार करूया बघा. हा एक शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल. 11 गुणिले 9 केले तर 11 9 99 रुपये. आता बघा विचारले काय तर अला त्या व्यवहारात काय झाला. मग या ठिकाणी बघू शकता 110 रुपयाला त्यांनी बला विकले होते. त्याच्यानंतर परत घेतल्यावर त्याला 99 रुपयाला मिळाली. मग त्याच्यामध्ये फरक कितीचा मिळाला मित्रांनो. 110 मधून जर आपण 99 वजा केले, 110 मधून 99 वजा केले तर किती ते 11%चा त्याला काय झालं मित्रांनो, नफा झाला. बरोबर. हे 110% 99%, 110 मधून 99 वजा केले तर किती, या ठिकाणी टक्केवारी किती, 11%चा फायदा होतो. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट उत्तर आहे. समजलं. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. त्याच्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक कुठे आहे बघा 53 वरती आपल्याला परत गणितावरचा प्रश्न आहे. बघा या प्रश्नाला सोडवायचा कशा पद्धतीने. जर एका माणसाने त्याची खुर्ची 720 रुपयाला विकली असती तर त्याला 25% तोटा झाला असता. 25% नफा होण्यासाठी त्याने ती खुर्ची कितीला विकली पाहिजे. बघा सुरुवातीला याच्यामध्ये काय करायचं आहे तर आपल्याला दिलेली आहे विक्री किंमत, मग ह्यावरून खरेदी किंमत काढायची. बरोबर. मग विक्री किंमत 720 रुपये आहे आणि तोटा 25% आहे. बघा 720 रुपये ही विक्री किंमत आहे, 720 विक्री किंमत आहे. आपल्याला काढायची आहे खरेदी किंमत, छेदामध्ये घ्यायचं आहे 25% तोटा म्हणजे 100 मधून 25 गेले 75 राहिले भागिले 100. 100चे 25% तोटा म्हणजे 75. आता या ठिकाणी करायचं तिरकस गुणाकार. बरोबर. म्हणजे 720 गुणिले हे 100 आणि भागाकारामध्ये आले 75. याला सोडवले की खरेदी किंमत मिळते. बघा सोडूया. 25ने 100ला भाग जातो आणि 75ला जातो. 25 त्रिक 75, 25 चुक 100. 3ने 72ला भाग देऊ. बघा भागाकार करायचा आहे. 3 एक 3, 3 दोन्ही 6, उरला 1, 3 चुक 12, उरलेला 0 या ठिकाणी लिहिलं. 24 गुणिले 4 करायचे. हे 240 आणि हे 4 यांचा करायचा गुणाकार किती येईल मित्रांनो. या दोघांचा गुणाकार केला तर 960 रुपये येईल. 960 रुपये हे आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत मिळाली. काय मिळाली, खरेदी किंमत मिळाली. मग आता त्या खरेदी किमतीवर त्या 25% नफा होण्यासाठी ती खुर्ची कितीला विकावी. आता आपल्याला विक्री किंमत विचारली. आता विक्री किंमत कशी करणार तर बघा 960 रुपये ही खरेदी किंमत आहे. 960 रुपये खरेदी किंमत आहे. विक्री किंमत अंशामध्ये बरोबर किती टक्के नफा, 25% म्हणजे 125 भागिले 100 तिरकस गुणाकार. बघा 960चा गुणाकार 125 सोबत इथे लिहितो. 960 गुणिले 125 भागाकारामध्ये हे 100 आले भागाकारामध्ये. आता भागाकार करू. बघा 25ने भाग देऊ डायरेक्ट. बघा 125 आणि 100ला कितीने भाग जातो 25ने. 25 चुक 100, 25 5 125. 4ने 96ला भाग जातो. 4 एक 4, 4 दोन्ही 8, उरला 1, 4 चुक 16, उरलेला 0 या ठिकाणी लिहिलं. बघा मित्रांनो 240 गुणिले 5 करायचं. आपल्याला विक्री किंमत म्हणजे उत्तरच मिळून जातोय. बघा 5 गुणिले 0 0, 5 चुक 20, 0 हातचा 2, 5 2 10 2 12, 1200 रुपये हे आपल्याला मिळाले विक्री किंमत. विक्री किंमत. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी 1200 रुपये पर्याय ए मध्ये आहे. बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीने सोडवायचा होता. मग ही जी मांडणी आहे ही मांडणी कशी आहे तर लक्षात ठेवा कधीही मित्रांनो खरेदी विक्री नफा तोटावरती प्रश्न विचारलं तर काय करायचं आहे, छेदामध्ये घ्यायचं आहे खरेदी किंमत, अंशामध्ये घ्यायचं आहे विक्री किंमत. बरोबर. या साईडला घ्यायचा आहे नफा किंवा तोटा आणि भागाकारामध्ये घ्यायचा आहे 100. याच्यामध्ये किमती ठेवा, तुम्हाला उत्तर मिळून जाते. बरोबर. याच्यामध्ये किमती ठेवायचं आहे. 2 वेळा क्रिया आहे, चालेल. फास्ट कॅल्क्युलेशन केलं तर पटकन होऊन जातं. ठीक आहे मित्रांनो. पुढे बघूया आणखी गणितावरती काय प्रश्न दिलेला आहे. कुठे आहे बघा 58 नंबरचा प्रश्न आहे. बघा 58 नंबरला प्रश्न आहे. रिझनिंगवरचा प्रश्न आहे आणि सोपा प्रश्न आहे. बघा काय करायचं मित्रांनो, सुरुवातीला SCD TF UGH या ठिकाणी विचारले काय येईल WKL. फक्त सुरुवातीला लॉजिक बघायचं आहे आणि समोर जायचं आहे. बघा सुरुवातीचा शब्द बघा S चे T, PQRST U, इथे काय येईल मग V, व्हीच्या नंतर UVW. ठीक आहे. याच्यानंतरची क्रिया करू. आता सेकंड नंबरचा बघू. CDE, D इथे आला, EFG, F इथे आला, GH I येईल या ठिकाणी. बरोबर. त्याच्यानंतर IJK इथे आला J. ठीक आहे. एक एक अक्षर सोडून आपल्याला या ठिकाणी समोरचा शब्द घ्यायचा होता. ठीक आहे. समोरचा अक्षर घ्यायचा होता. याच्यानंतर पुढे क्रिया बघा. तिसरा शब्द बघू आता आपण. DEF, परत या ठिकाणी एक अक्षर सोडला. FGH, G इथे आला. याच्यानंतर IJHI इथे आला J. बघा VIJ हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघू शकता पर्याय 3 मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो VIJ.
जे हे प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, असा लॉजिक या ठिकाणी लावायचा होता. याच्यानंतर पुढे बघा प्रश्न 59 नंबरला दिलेला आहे. ब आणि क यांनी एका गवताळ कुरण भाड्याने घेतले आणि 7 महिन्यांसाठी 10 बैल, ब ने 5 महिन्यासाठी 12 बैल आणि क ने 3 महिन्यासाठी 15 बैल तिथे चरण्यासाठी सोडले. गवताळ कुरणाचे भाडे 175 रुपये होते, तर क ने त्यापैकी त्याच्या हिश्श्याची किती भाडे दिले पाहिजे. बघा या ठिकाणी काय लॉजिक लावायचं आहे, कशा पद्धतीने सोडवायचं आहे बघू शकता. ब क या ठिकाणी 3 गवताळ कुरण भाड्याने घेतले. मग लिहून घेऊ आपण त्याच्यानंतर ब त्याच्यानंतर क. ठीक आहे, आता बघा सुरुवातीला ने 7 महिन्यासाठी 10 बैल घेतले. मग इथे काय करायचं आहे, 7चा गुणाकार सरळ 10 सोबत किंवा 7 गुणिले 10 लिहा. त्याच्यानंतर ब ने 5 महिन्यासाठी 12 बैल म्हणजे ब या ठिकाणी 5 गुणिले 12 घेतले. क ने 3 महिन्यासाठी 15 बैल 3 गुणिले 15. ओके, आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे, तर यांचा करा गुणाकार डायरेक्ट. 7 10 70, 12 पंचे 60 आणि 15 त्रिका 45. आता बघा या तिन्ही संख्येला 5 ने भाग जातील. 14 पंचे 70, 12 पंचे 60 आणि 5 9 45. यांची करा बेरीज मित्रांनो, यांची करायची बेरीज. 14 12 9 यांची बेरीज येते 35. यांची बेरीज किती आली 35. आता पुढे बघा काय करायचं आहे, आपल्याला विचारले क ने त्यापैकी हिश्श्याचे किती भाडे दिले. मग क चा प्रमाण किती आहे 9, एकूण किती आहे 35. म्हणजे या ठिकाणी मांडणी कशी करायची, एकूण 35 त्यापैकी 9 भाग हे क चे आहे आणि त्यांनी एकूण भाडे किती 175 दिले, गुणाकारामध्ये 175 याच आहे. आता ह्याला सोडवलं की मित्रांनो आपल्याला उत्तर मिळतोय 45. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. किती मिळाले 45 रुपये मिळाले. याला सोडवा, तुम्हाला 45 उत्तर मिळून जाते. ठीक आहे, याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला काय प्रश्न दिलेला आहे बघा. परत रिझनिंगवरचा प्रश्न आहे बघा. या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत कशी आहे, एका सांकेतिक भाषेत फायर हे DGPC असे लिहिले जाते, तर शॉर्ट या शब्दासाठी त्या सांकेतिक भाषेत असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर कोणते असेल. शेवटचे अक्षर विचारले बघा. या ठिकाणी काय लॉजिक लागते, FIRE DGPC लिहिलेलं आहे. लिहिलं FIRE, त्याच्यानंतर DGPC अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्याच्यानंतर शॉर्ट SHOT या शब्दासाठी त्या सांकेतिक भाषेत असलेल्या शब्दाचे शेवटचे अक्षर विचारले. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी काय लॉजिक लावायचं आहे, डी च्या नंतर F अशा पद्धतीने येईल. DEF त्याच्यानंतर GHI त्याच्यानंतर PQR त्याच्यानंतर CDE अशा पद्धतीने एक एक अक्षर सोडून समोरचा शब्द आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पण काय येईल मित्रांनो, तर बघू शकता तुम्ही QRS इथे काय येईल, मग F इथे येईल, GH त्याच्यानंतर या ठिकाणी काय येईल MNR MNO त्याच्यानंतर या ठिकाणी काय येईल मित्रांनो RST. मग आपल्याला विचारले की शेवटचे अक्षर कोणते, मग शेवटचे अक्षर कोणते असेल तर R असणार आहे. बघा पर्याय B मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे R. ठीक आहे, क्लिअर झालं. चला पुढे बघूया काय दिलेलं आहे आणखी आपल्याला गणितावर प्रश्न. बघा सोपे प्रश्न आहे. ने 2 वर्षाच्या कालावधीसाठी 5% दराने चक्रवाढ व्याजाने रक्कम 8,000 रुपये मुदत ठेवीमध्ये ठेवली होती. मुदतपूर्तीनंतर ला रक्कम किती रुपये मिळेल, म्हणजे याला किती रक्कम मिळेल असा प्रश्न केलेला आहे. बघा या ठिकाणी आपल्याला काढायचं आहे चक्रवाढ व्याजाची रास. बरोबर, मग चक्रवाढ व्याजावरील गणित सोडवत असताना सुरुवातीला मुद्दल रक्कम घेतोय आपण 8,000 रुपये घेतले. गुणाकारामध्ये किती टक्के दर आहे 5%. मग तुम्हाला लिहायचं आहे मूळ रक्कम किती आहे 100, त्याच्यावरती 5% व्याज म्हणजे 105 झाले. ही क्रिया किती वेळा करायची आहे 2 वेळा, कारण मुदत आहे 2 वर्षाची. सेम 100 अंशामध्ये 105. मित्रांनो याला सोडवले की काय मिळते उत्तर बघा. 1 2 3 1 2 3 0 कॅन्सल केले. मग आता बघा 5 ने भाग देऊ. 5 2 10 5 2 10 15 5 उरले 5 1 5 परत 2 ने भाग देऊ. 2 1 2 बेचूक 8. मग आता बघा 4 गुणिले 105 गुणिले 21 जर केले तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी उत्तर काय मिळणार आहे, तर 8,820 रुपये मिळणार आहे. चक्रवाढ व्याजाची रास किती मिळेल 8,820 रुपये. पर्याय C मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, डायरेक्ट कॅल्क्युलेशन करायचा होता आणि सोपा प्रश्न, बेसिक प्रश्न होता. याच्यानंतर बघूया पुढे प्रश्न काय विचारले होते बघा. 65 नंबरचा प्रश्न आहे, रिझनिंगवरचा प्रश्न आहे. बघा एका सांकेतिक भाषेत टूर यासाठी 1 2 3 4 हा संकेतक आहे. त्याच्यानंतर क्लिअरसाठी 5 6 7
0.848 हा संकेतांक आहे. स्पेअरसाठी 90847 हे संकेतांक आहे. तर त्या भाषेत हे काय दिलेलं आहे बघा मित्रांनो, SCULPTURE साठी असलेल्या संकेतांकातील 5वा अंक कोणता असेल? बघा, या प्रश्नाला सोडवत असताना मांडणी कशी करायची आहे, सोपं आहे बघा. सुरुवातीला टूर आहे बघा, टूर आहे ते शब्द लिहून टाकू आपण, व्यवस्थित मांडणी करू. याच्यासाठी आहे 1 2 3 4 1 2 3 4 अशी मांडणी करायची आहे. त्याच्यानंतर क्लिअर आहे CLEAR, याच्यासाठी 5 6 7 8 4. त्याच्यानंतर स्पार SPARE बरोबर याच्यासाठी आहे 90847. आता बघा ओळखायचं कशा पद्धतीने, 5वा अंक विचारलाय आपल्याला. मग याच्यामधला 5वा अंक कोणता आहे, तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये 5वा अंक 1 2 3 4 5 म्हणजे P साठीचा आपल्याला विचारले संकेतांक. P साठीचा संकेतांक विचारलंय, तर या शब्दामध्ये P या ठिकाणीच आहे. मग आपल्याला सुरुवातीला याचा संकेतांक माहिती पाहिजे, Aचा, Rचा, Eचा आणि Sचा, तेव्हा Pचा संकेतांक मिळेल. मग ते कसे ओळखणार बघा, याच्यामध्ये R आहे, या ठिकाणी पण R आहे, म्हणजे कॉमन आपल्याला अक्षर घ्यायचं आहे. मग याच्यामध्ये कॉमन अंक कोणता आहे, तर बघू शकता तुम्ही, हे 8 आहे, 8 आहे, म्हणजे R साठी 8 आलं. त्याच्यानंतर मित्रांनो बघा, त्याच्यानंतर E या ठिकाणी आहे बघा, E पण या ठिकाणी आहे, हे E आणि या ठिकाणी E. परत याच्यामध्ये कॉमन बघा काय आहे, 4, याच्यामध्ये कॉमन 4 मिळाले, R आणि E झालं. त्याच्यानंतर A, परत याच्यामध्ये बघा, दोन्ही याच्यामध्ये A आहे, A साठी बघा, हे या ठिकाणी A, या ठिकाणी A. परत याच्यामध्ये कॉमन काय आहे, तर बघा 7 आहे, हे 7 आहे. आता राहिलं मित्रांनो S आणि P. मग S आणि P राहिले, मग याच्यामध्ये चेक करायचं आहे S आणि P साठी काय काय आपण अंक घेऊ शकतो. S आणि P साठी ठीक आहे, एकतर 9 किंवा 0 घेऊ शकतो. आपल्याला P साठी विचारले बरोबर, म्हणजे P साठी तुम्ही एकतर 0 किंवा 9 घेऊ शकता. मग पर्यायामध्ये बघा, 0 आहे की 9 आहे की दोन्ही आहे, मग याच्यामध्ये फक्त 0च आहे, म्हणजे पर्याय D हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्र. काय आहे, पर्याय Dच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, म्हणजे सरळ आपल्याला या 2 शब्दामध्ये कॉमन बघायचं होतं. इथे A आहे, तर या ठिकाणी A, मग याच्यामध्ये पण कॉमन, या ठिकाणी 7, या ठिकाणी पण 7 आहे. त्याच्यानंतर इथे R, इथे R, या ठिकाणी 8, या ठिकाणी 8. त्याच्यानंतर इथे E, इथे E, या ठिकाणी पण बघा कोणता आहे कॉमन, 4 4. ह्याचे कॉमन आहे, राहिले काय मग 0 आणि 9, मग 0 असेल किंवा 9 असेल. ह्याच्यानंतर बघा काय प्रश्न दिलेला आहे, 66 नंबरचा प्रश्न आहे बघा. प्रत्येकी 3 वर्षाच्या अंतराने जन्मलेल्या 5 मुलांच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे, त्यापैकी सर्वात लहान मुलाचे वय वर्ष किती? बघा मांडणी कशी करायची आहे. सुरुवातीला प्रत्येक मुलांच्या वयामध्ये 3 वर्षाचा अंतर आहे. मग पहिल्या मुलांचा वय आपण X घेऊ शकतो बरोबर. त्याच्यानंतर दुसऱ्या मुलाचा वय याच्यापेक्षा 3 वर्षांनी मोठा असेल. तिसरा, याच्यामध्ये 3 वर्ष आणखी ॲड केले तर 6 झाली. परत याच्यामध्ये परत 3 वर्ष ॲड केली तर 9 झाली. याच्यामध्ये परत 3 वर्ष ॲड केली तर 12 झाली. म्हणजे प्रत्येक वयामध्ये 3-3 वर्ष ॲड करायची आहे बरोबर. मग आता पुढे बघा, या 5ही मुलांची आपल्याला वयाची बेरीज दिलेली आहे 50. 1 2 3 4 5 मुलं आहेत. मग हे बघा 1 2 3 4 5, 5x झाली, मग अधिकला अधिक या सर्व संख्यांची बेरीज केली मित्रांनो, किती येते, 30 येते बरोबर. मग 30 आली, यानंतर काय क्रिया करायची आहे बघा. मग त्या 5ही मुलांच्या वयाची बेरीज 50 आहे, मग सरळ तुम्ही इथे लिहू शकता 5x अधिक 30 बरोबर 50 वर्ष. त्याच्यानंतर बघा, हे 5x जशाला तसे ठेवले बरोबर, 50 इथे जशाला तसे 30ला इकडे पाठवले, वजा 30 झाले, म्हणजे 5x बरोबर किती मिळाले, 20. या 5ने 20ला भाग देऊ शकतो, 5 1 5, 5 चुक 20, म्हणजे उरला काय मित्रांनो, 4. उरलं काय, 4. x ची किंमत 4 मिळाली. आता तुम्ही x च्या जागी 4 ठेवून कोणाचंही वय काढू शकता. आपल्याला विचारले सर्वात लहान काय आहे, Xच आहे. मग सर्वात लहान मुलाचे वय किती असेल, 4 वर्ष. सर्वात लहान मुलाचे वय किती असेल, 4. पर्याय ए मध्ये बघा आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर बघा ब्लड रिलेशनवरचा प्रश्न आहे. अ आणि ब हे बंधू आहेत, क आणि ड या भगिनी आहेत. अ चा मुलगा हा ड चा बंधू आहे, तर ब याची क सोबत काय ना, ती बघा मांडणी कशी करायची. अ आणि ब हे बंधू आहेत, म्हणजे भाऊ आहे समजा. अ आणि ब हे दोघे भाऊ आहेत किंवा बंधू असं म्हणू शकतो आपण. क आणि ड ह्या भगिनी, क आणि ड ह्या काय आहे, भगिनी आहेत. अ चा मुलगा हा ड चा बंधू आहे.
कोणाचा? अचा मुलगा. अचा मुलगा कोण आहे माहिती नाही. मग ते कोणाचा बंधू आहे? तर डचा बंधू आहे, म्हणजे ड या ठिकाणी लिहिलंय. बरोबर. त्याच्यानंतर आता या ठिकाणी बघू शकता क आणि ड ह्या काय आहे? भगिनी आहेत, म्हणजे या ठिकाणी क येतील मित्रांनो. याच्यामध्ये काय आलं? क आलं. तर आपल्याला विचारले ब चे क सोबत नातं काय? मग ब चा क सोबत नातं काय असेल? तर मित्रांनो काकाचं असेल. बरोबर. हे दोघे काय आहे? भाऊ, किंवा हे दोघे काय असेल? भाऊ असेल. बरोबर. अ आणि ब हे दोघे भाऊ. मग भावाचा मुलगा, तर या दोघांचं नातं काय येईल? काकाचं येईल. पर्याय सी मध्ये बघू शकता आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशी मांडणी करायची, आपल्याला करेक्ट उत्तर मिळून जातं. त्याच्यानंतर पुढे बघा गणितावर प्रश्न काय विचारले. 69 नंबरमध्ये आहे बघा. एका वस्तूची किंमत 20% कमी झाली आणि तिची उपभोग्यता जर 20% वाढली तर वस्तूवरील एकूण खर्चात किती वाढ किंवा घट होईल? बघा आता या ठिकाणी या प्रश्नाला सोडवण्याची बघा पद्धत विषय आहे. आपल्याला या ठिकाणी एका वस्तूची किंमत 20% म्हणजे वस्तूची मूळ किंमत माहिती आहे का? माहिती नाही. म्हणजे मूळ किंमत तुम्ही या ठिकाणी कन्सिडर करू शकता मित्रांनो 100 रुपये. ठीक आहे. मूळ किंमत जर आपण 100 रुपये या ठिकाणी घेतली समजा, तर आता मांडणी कशी करणार? तर बघा, मूळ किंमत 100 रुपये घेतली, मग या 100 रुपयावर सुरुवातीला 20% घट झाली, म्हणजे 100वर 20% कमी म्हणजे किती? 80 आली गुणाकारामध्ये. परत 20% वाढ झाली, म्हणजे मूळ आहे 100, याच्यावरती 20 वाढ म्हणजे 120 झाली. याला सोडवा मित्रांनो, आपल्याला उत्तर मिळून जाते. बघा आता भागाकाराची क्रिया करूया. हा एक शून्य कॅन्सल, हा शून्य कॅन्सल, 1 2 1 2 शून्य कॅन्सल. 12 गुणिले 8 केले, 12 8 96. मूळ घेतले मित्रांनो 100, मिळाले 96, म्हणजे कितीने घट आहे? 4% घट आहे. किती टक्क्याने घट? 4% घट आहे. पर्याय बी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बरोबर. मूळ 100 घेतले आपण आणि मिळाले 96%. बरोबर. किंवा 100% घ्या मूळ रक्कम, मिळाले 96%, तर घट किती? 4%चा घट आहे. बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा होता. याच्यानंतर बघा ब्लड रिलेशनवरचाच प्रश्न आहे 71 नंबरला. एका फोटोकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला. आता बघा या ठिकाणी आपण दिनेश लिहून घेऊ. एका फोटोकडे म्हणजेच या ठिकाणी याच्या खाली फोटो घेतला समजा आपण, आणि याच्याकडे बोट दाखवत दिनेश म्हणाला, त्याचे वडील माझ्या आईचे, म्हणजे कोणाच्या आईचे? आई दिनेशच्या आईचे एकुलते एक मुलगा आहे. बरोबर. म्हणजे या ठिकाणी कोणाचा एकुलता एक मुलगा? तर हा जो दिनेश आहे हा त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा आहे. तर आपल्याला विचारले की तो फोटो डॅश डॅश आहे. मग या ठिकाणी दिनेश हा फोटो दाखवत फोटोकडे सांगत आहेत. मग या ठिकाणी या फोटोमध्ये या दिनेशचा कोण असेल? तर दिनेशचा मुलगा असेल मित्रांनो. म्हणजे या ठिकाणी लिहू शकता तुम्ही की दिनेशच्या मुलाचा फोटो आहे. कोणाचा फोटो आहे? तर मुलाचा फोटो आहे. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ओके. अशा पद्धतीने या ठिकाणी हा प्रश्न सोडवायचा होता. पुढे बघा 72 नंबरला आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे. बघा, 2 उमेदवारांमध्ये झालेल्या निवडणुकीत एकूण पडलेल्या मतांपैकी विजेत्याला 65% मते मिळाली आणि तो 2748 मतांच्या फरकाने विजयी झाला. जर एकही मत अवैध घोषित झाले नसेल तर एकूण किती मतदान झाले? एकूण मतदानाची संख्या विचारली. बघा आता याला सोडवण्याची पद्धत. 2 उमेदवार होते. हा पहिला विजयी समजा आणि दुसरा हारणारा उमेदवार. मग विजयी उमेदवाराला किती? 65% मते मिळाली. 65%. तर हारणाऱ्याला किती? उरलेले 35%. एकूण 100 पैकी 65% जर विजयी उमेदवाराला मिळाली असेल तर हारणाऱ्याला 35%. मग आता बघा या ठिकाणी त्या मतांचा फरक दिलेला आहे 2748. मग या ठिकाणी पर्सेंटेजचा फरक घेऊ. 65 मधून 35 वजा केले तर 30% राहिले. बरोबर. मग 30% बरोबर मित्रांनो या ठिकाणी मतांचा फरक दिलेला आहे 2748. बरोबर. आपल्याला विचारले एकूण किती टक्के? मग एकूण किती? 100% मतदान झाले. बरोबर. प्रश्नचिन्ह तिरकस गुणाकार करायचा. सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. बघा काय करायचं होतं? 100 गुणिले 2748 भागिले 30. ठीक आहे. या ठिकाणी जर भागाकार केले तर आपल्याला भागाकार मिळतो 9160. हे आपल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय डी मध्ये आहे. ठीक आहे. एकूण मतदान झाले 9160. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. बघा पुढे बघा आणखी काय दिलेला आहे गणितावरती. 75 नंबरचा प्रश्न आहे.
तांदळाच्या किमतीत 20% घट होते. पूर्वी ज्या पैशात 20 किलोग्राम तांदूळ खरेदी करता येत होते त्याच पैशात आता किती तांदूळ खरेदी करता येईल? मित्रांनो, या प्रश्नाला सोडवण्याची पद्धत बघा कशी आहे. सुरुवातीला तांदळाच्या 20% घट होऊन म्हणजे तांदळाची किमतीत 20% घट होते. म्हणजेच आपण या ठिकाणी पूर्वीचे म्हणजे मूळ किंमत किती 100 घेऊ शकतो आपण. मूळ किंमत 100 घेतली. मग 100 रुपये आपण या ठिकाणी 20 किलोग्राम तांदूळ खरेदी केले म्हणजे 100 गुणिले 20 केले तर किती येईल? 2000 रुपये. बरोबर, 2000 रुपये घेतले. त्याच्यानंतर आपल्याला म्हटलंय की त्यामध्ये 20% घट, 20% घट म्हणजे किती उरले? 80 उरले. हे या भागाकारामध्ये याला जर सोडवलं मित्रांनो तर आपल्याला उत्तर मिळते. हा शून्य कॅन्सल. 200ला 8ने भाग दिले तर किती येईल? 25. म्हणजे 25 किलोग्राम तांदूळ या ठिकाणी खरेदी करता येतील. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर बघा 78 नंबरचा प्रश्न. हे बघा या ठिकाणी आहे 78 नंबरचा. इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आहे. आपण या ठिकाणी अशा पद्धतीने घेऊ बघा. 91 या संख्येमधून बघा सुरुवातीला रीड करू. 91 या संख्येमधून एका संख्येचे 30% वजा केले असतात ती संख्या येते तर ती संख्या किती आहे? बघा सोपं आहे. सोडवण्याची पद्धत कशी आहे? सुरुवातीला बघा 91 संख्येमधून म्हणजे 91 या ठिकाणी लिहिलं. यामधून 30% वजा म्हणजे एका संख्येचे 30% आहे. म्हणजे 91 मधून एक संख्या x घेतली याचे 30% आपल्याला वजा करायचे आहे. बरोबर, तेव्हा आपल्याला ती संख्या मिळते. म्हणजे ती संख्या आपण x घेतली. याला सोडवले की आपल्याला ती संख्या मिळते म्हणजे x ची किंमत मिळते. बरोबर, हा शून्य कॅन्सल. 91ला 91 लिहिलं, वजाला वजा x गुणिले 3 3x भागिले 10 बरोबर x. आता काय करायचं मित्रांनो, 3x छेद 10ला इकडे घेऊन जायचं आहे. बरोबर, म्हणजे इकडे राहतील 91 बरोबर हे x जशाला तशी वजा आहे अधिक झाले इकडे आल्यावर 3x भागिले 10. आता सोडू बघा. 91 बरोबर 10 गुणिले x 10x झाले अधिकला अधिक हे 3x जशाला तसे 10 जशाला तसे. ठीक आहे, 10 इकडे वाटवल्यावर गुणाकारामध्ये येईल. म्हणजे 91 गुणिले 10 केले तर 910 बरोबर 10 अधिक 3 म्हणजे 13x. बरोबर, आता 910ला जर आपण 13ने भाग दिले तर किती येते? तर बघा भागाकार केल्यावर 13 1 13 13 7 91. हा शून्य कॅन्सल करून इथे लिहिलं म्हणजे x ची किंमत किती मिळाली? 70. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने सोडवायचं आहे मित्रांनो. कॅल्क्युलेशनला जास्त काही वेळ लागत नाही. फास्टमध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. फक्त पद्धत माहीत असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा 78. त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे? त्याच्यानंतर आपल्याला प्रश्न 80 नंबरचा आहे बघा दिलेला. या ठिकाणी थर्मामीटरचा रिलेशन तापमानासोबत तर ग्लुकोमीटरचा रिलेशन काय असेल? शरीरातील द्रव्य. पर्याय सी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 81 नंबरला परत गणितावर प्रश्न आहे बघा. 1 लाख एका गावाची लोकसंख्या 1 लाख आहे. लोकसंख्या वाढीचा दर प्रतिवर्षी 10% इतका आहे. तर तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला त्या गावाची लोकसंख्या किती असेल? म्हणजे तिसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला. बरोबर, मग आपल्याला त्या गावाची लोकसंख्या विचारलेली आहे. आता या ठिकाणी काय करायचं आहे बघा. सुरुवातीला 1 लाख एवढी लोकसंख्या आहे. मग 1 लाखाची आपल्याला 10% म्हणजे मूळ किती आहे? 100. त्याच्यावरती 10% वाढ म्हणजे 110 झाली. ही क्रिया किती वेळा करायची मित्रांनो? 3 वेळा. कारण तिसऱ्या वर्षाची नंतर विचारले म्हणून सेम ही क्रिया आपण 3 वेळा या ठिकाणी लिहून घेतले. मग आता भागाकार करणार तर बघा 1 2 3 4 5 6 शून्य कॅन्सल केले अंशामध्ये. तर छेदामध्ये 6 शून्य कॅन्सल केले. आता अंशामधील 6 शून्य कॅन्सल करू. 1 2 3 4 5 6. बघा 100 हे जशाला तसे गुणिले 11 गुणिले 11 गुणिले 11. 11चा घन किती? 1331. मग 100 गुणिले 1331 जर केले तर किती येईल? 1331 वर 2 शून्य वाढवायचे. बघा पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघूया गणितावर प्रश्न काय दिलेला आहे. बघा 84 नंबरला प्रश्न आहे. 84 नंबरला बुधवार गुरुवार शुक्रवार या दिवसाचे सरासरी तापमान 40 डिग्री आहे. बघा किती दिवस आहे? 1 2 3 3 दिवस आहे. सरासरी तापमान 40 म्हणजे तुम्ही सरळ या ठिकाणी लिहू शकता 40 गुणिले 3 बरोबर किती येईल? 120. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे गुरुवार शुक्रवार शनिवार. परत 3 दिवसाचं तापमान आहे मित्रांनो 41. सरासरी आहे 41 गुणिले 3 केले तर किती येईल? 123 येईल. नंतर दिलेलं आहे शनिवारचे तापमान 42 डिग्री होते तर बुधवारचे तापमान किती? आता बघा या ठिकाणी सोडवण्याची पद्धत. सुरुवातीला या ठिकाणी सुरुवातीच्या 3 दिवसामध्ये जे कॉमन आहे ते कॅन्सल करू आपण. म्हणजे वजाच करायचं सरळ. ठीक आहे, या ठिकाणी गुरुवार या ठिकाणी गुरुवार कटले. या ठिकाणी शुक्रवार या ठिकाणी शुक्रवार कटले. मग राहिला काय मित्रांनो? हे बघा बुधवार आणि नंतर राहिले शनिवार. ठीक आहे, मग आता यांची जर वजाबाकी केली किती येईल? 120 मधून 123 वजा केली 3 आले. बरोबर, मग शनिवारी किती आहे? 42.
शनिवारी किती आहे 42, फरक आहे 3चा. मग सरळ आपल्याला काय करायचं आहे, या 42 मधून सरळ 3 वजा करायचं आहे, किती येईल 39. हे 39 डिग्री तापमान कोणत्या दिवशीचं असेल, बुधवारचं असेल. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. बघा अशा पद्धतीने हा प्रश्न आपण डायरेक्ट सॉल्व्ह केला असता. याच्यानंतर पुढे बघा दिलेला आहे गणितावर प्रश्न 87 नंबरला आहे. सोपा प्रश्न आहे. बघा काय दिलेलं आहे, जर तुमच्याकडे रुपये 10,000 असतील, त्यापैकी 25% खर्च केले तर उरलेली मूळ रक्कम मूळ रकमेच्या किती टक्केवारीने कमी असेल, म्हणजे किती टक्केवारीने कमी असेल असा प्रश्न केला. बघा काय दिलेलं आहे, 10,000 रुपये सुरुवातीला आहे, त्यापैकी 25% खर्च झाले, म्हणजे 10,000चे 25% आपण खर्च काढू. 10,000 गुणिले 25 भागिले 100. हे 2 शून्य कॅन्सल, म्हणजे किती 2,500 रुपये हे काय मिळाले, हे काय आहे मित्रांनो, खर्च आहे. बरोबर. मग आता आपल्याला विचारले की उरलेल्या रकमेच्या मूळ रकमेचे किती टक्क्याने कमी आहे. बरोबर. आता बघा खर्च किती आहे, 2,500 लिहिलं, याचा गुणाकार लिहायचा आहे 100% सोबत आणि भागाकारामध्ये लिहायचं आहे मित्रांनो मुद्दल 10,000. बरोबर. आता भागाकार केलं की उत्तर मिळते. बघा 1 2 3 4 शून्य कॅन्सल केले, 1 2 3 4 म्हणजे राहिलं काय 25. म्हणजे आपल्याला या ठिकाणी किती टक्के मिळाले, 25%. पर्याय ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा होता. याच्यानंतर बघा शेवटचाच प्रश्न आहे 90वा. ते आपल्याला गणितावर विचारलं होतं आहे. आता या प्रश्नाला सोडवायचं. बघा एका व्यक्तीने 1,400 रुपयाला सायकल खरेदी केली आणि 15% तोट्याने विकली, तर सायकलची विक्री किंमत किती. बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होते, क्षेत्रामध्ये खरेदी किंमत, अंशामध्ये विक्री किंमत. इथे बरोबर लिहायचं आहे, इकडे लिहायचं आहे शेकडा नफा किंवा तोटा आणि क्षेत्रामध्ये घ्यायचं आहे 100. सरळ किमतीच ठेवायचं आहे. मग खरेदी किंमत किती आहे, 1,400. बघा खरेदी किंमत 1,400 लिहिलं. अंशामध्ये आपल्याला विचारले विक्री किंमत, इथे x घेतलंय. बरोबर. 15% तोटा म्हणजे 85 येतील, शेतामध्ये आले 100. तिरकस गुणाकार करायचा, उत्तर मिळते. बघा काय येईल, 85 गुणिले 1400 भागिले 100. ठीक आहे. हे 2 शून्य कॅन्सल. आता सरळ गुणाकार करायचा आहे, 85 गुणिले 14 या दोघांचा गुणाकार येईल 1,190 रुपये. हे आपल्याला मिळाली मित्रांनो विक्री किंमत. काय मिळाली, विक्री किंमत 1,190. पर्याय सी मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो 35 गणितापैकी किती प्रश्नांचे अचूक उत्तर तुम्हाला देता आले ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे, सोबत व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. मित्रांनो भेटूया समोरच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच.